खूप साऱ्या मुलांना पडलेला प्रश्न तो म्हणजे पोलीस भरतीचे फॉर्म भरण्याची मुदत वाढणार आहे का? ऑलरेडी 7 दिवस मुदतवाढ भेटलेली आहे. पण खूप मुलांना आहे की इथून मागे जास्त दिवस भेटत होती. ह्यावेळेस 7च दिवस भेटली. आता परत मुदतवाढ भेटेल का? मग आम्ही फॉर्म भरायला पाहिजे किंवा थांबायला पाहिजे? ह्या सर्व मुद्द्यावरती आपण आता बोलणार आहोत. तरी व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. नमस्कार, मी अमोल दैफळे आणि तुम्ही पाहता आहात आपलं YouTube चॅनल ओनली वरती. चला तर मित्रांनो सुरू करूया. महत्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, आपली फॉर्म भरण्याची मुदत 30 तारखेला संपणार होती, 30 नोव्हेंबरला. त्यामध्ये 7 दिवस वाढ भेटलेली आहे आपल्याला आणि 7 तारखेला म्हणजेच आज रात्री 12 वाजता म्हणजे 24 वाजेपर्यंत ती मुदत आहे. त्यानंतरून मुदत संपणार आहे. तर खूप साऱ्या मुलांचं आहे की आणखी फॉर्म भरलेच नाही. एवढे दिवस गेलेत आणि खूप साऱ्या मुलांचं आहे आता मी चेंज करायला पाहिजे की काय, मी कुठल्या जिल्ह्याला फॉर्म भरलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जे पण करायचंय ते आजच करायचंय. यानंतरून मुदतवाढ भेटणार नाही. आणि जर कोणी तुम्हाला बोलत असेल मुदतवाढ भेटेल आणि हे करेल, जर तुम्हाला ही भरतीतून बाद व्हायचं असेल, ही भरतीतून तुम्हाला जर बाहेर जायचं असेल तर तुम्ही नाही फॉर्म भरला तरी काही प्रॉब्लेम नाही. पण ज्यांना ही भरती व्हायचंय, मला व्यवस्थित द्यायचंय आणि मी इथून मागे घेतलेली मेहनत मला ती सत्यात उतरवायची, असं ज्यांना वाटत असेल तर त्यांनी आजच्या आज रात्री 12च्या अगोदर फॉर्म भरून टाका. मग नाहीतर जाणार 11 वाजता फॉर्म भरायला, ती साईड लोड चालणार, काही मतलब नाही. आज तुम्हाला जो पण टाइम भेटतोय त्यामध्ये फॉर्म भरून घ्या. ठीक आहे, तुम्ही कुठल्याही जिल्ह्याला फॉर्म टाकला असेल त्यामध्ये जास्त इंटरफिअर म्हणजे चेंजेस करत नका बसू, मला असं वाटतं. कारण की विषय काय आहे मित्रांनो, तुम्ही ज्या पण जिल्ह्याला फॉर्म टाकलाय, ठीक आहे, सपोज तुम्ही नांदेडला टाकलाय, परभणीला टाकलाय किंवा इकडे कोल्हापूरला टाकलाय, तुम्ही तिथं विचारपूर्वक फॉर्म टाकलेला आहे. असं नाही की डायरेक्ट गेले झोपेतून उठले आणि फॉर्म टाकलाय. तुम्ही विचारपूर्वक टाकलेला आहे ना, आता त्यावरती जास्त विचार करू नका. आता फक्त ह्या गोष्टीवर विचार करा, आपल्याला ग्राउंडला कसे 41 प्लस 43 कडे जाता येईल, लेखीला कसं 90 प्लस जाता येईल, यावरती फोकस करा. आता फॉर्म भरण्याचा विचार सोडून द्या. आता फक्त आपलं टार्गेट असलं पाहिजे, आपण आता ग्राउंड आणि आपली लेखी यामध्ये आपल्याला कसं टॉप करता येईल यावरती टार्गेट करा. आणि विषय राहिला, ज्या मुलांनी मुंबईला आणि पुणे सिटी इथं जास्त जागा आहेत त्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे, तर तिथं ठीक आहे, तुम्ही विचारपूर्वक फॉर्म भरला होता. असं पण होऊ शकतं जास्त फॉर्म आल्यामुळे तुम्हाला वाटू शकतं की यार आपला जिल्हा चुकला की काय. पण मित्रांनो, मुंबई, पुणे ज्या ठिकाणी जास्त अर्ज असतात किंवा ज्या ठिकाणी जास्त जागा आलेल्या असतात, तिथं सगळ्या प्रकारचे लोक येतात. हौशे, नवशे आणि तुम्हाला पण माहिती पुढचा शब्द, त्या प्रकारचे सगळे लोक असतात. म्हणजे तिथं प्रॉपर मेहनत घेणारे लोक पण असतात, बट त्या तुलनेत कमी असतात. म्हणजे तिथे ज्या मुलांना पहिली भरती आहे किंवा ज्यांचा अभ्यास नाही, मग ठीक आहे, मग जास्त जागा आहेत, मग आपण तिकडे फॉर्म भरूयात. प्रत्येकाचा विचार असा असतो. त्यामुळे त्या जागेचं घाबरायचं नाही. फॉर्म कितीही येऊ द्या, त्याबद्दल आपल्याला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त आपलं टार्गेट एक असलं पाहिजे, ग्राउंड 43 म्हणजेच 41 प्लस आणि लेखी मीडियम पेपर आला तर 90. तुम्हाला तिकडं तिकडं 4 लाख फॉर्म येऊ देत, नाही तर 3 लाख फॉर्म येऊ दे, ही जर तुम्ही टोटल लावली तर मित्रांनो तुम्हाला ह्या जागा आणि आजलेल्या फॉर्म यावरती विचार करण्याची मला तर वाटतं गरज पडणार नाही. जे आमच्या वेळेस 1076 जागा होत्या आणि 2,98,000 फॉर्म आले होते. मग मी जर विचार केला असता आणि त्यात ओपन कॅटेगरी त्यात डिस्ट्रीब्यूट झालेल्या आणि मग येणाऱ्या जागा जर विचार केला ना मित्रांनो, मग तर आपण अभ्यास करणं सुद्धा मुश्किल झालं असतं. पण मी त्यावेळेस तो विचार केला नाही. फक्त आपलं टार्गेट आपल्याला 90 कडे लेखी घेऊन जायचे आणि ग्राउंड आपलं 45 कडे घेऊन जायचंय. आणि आमचा 19चा पेपर तुम्ही पाहू शकता मुंबईचा, त्या पेपरला मी 89 मार्क्स घेऊन 47 मार्काचा ग्राउंड मारलेला आहे मित्रांनो, आणि टोटल 136 आहे आणि मेरिट लागलं होतं 131चं ओपनचं. मग विचार करा, फक्त आपण पॉझिटिव्ह असलं पाहिजे. जर तुम्ही ओनली वर्दीला फॉलो करताय तर 100% तुम्ही पॉझिटिव्हच आहेत आणि तुम्ही पॉझिटिव्हच राहणार जे पण भरती होईपर्यंत. चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना पण शेअर करा. चला तर थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.